नमस्कार मंडळी, तर स्वागत आहे तुमच्या सगळ्यांचं आपल्या युट्यूब चॅनलवरती, ज्याचं नाव आहे श्रीनाथ ब्लॉग्स. तर आज आम्ही आलो आहोत वेला. तर रस्त्याने जाताना एक सुंदर असा नजारा दिसला, तो म्हणजे हा बघा. त्या साईडला मंदिर आहे आणि पुढे दोन एसट्या उभ्या आहेत. भारी ना. तर वेल्हास, तर वेल्हास हे दापोलीमध्ये गाव आहे. त्या ठिकाणी ना टर्टल फेस्टिवल होतो. सो तो टर्टल फेस्टिवल बघण्यासाठी आम्ही इथे आलो आहोत. तर आम्ही ज्या ठिकाणी होमस्टे केला आहे त्या होमस्टेचा हा संपूर्ण व्हिडिओ आहे. तर होमस्टेला आम्ही घरी पोचताच आम्हाला त्यांनी सुंदर असा नाश्ता दिला. नाश्त्यामध्ये काय होतं तर घावणे आणि चटणी. तुम्हाला सगळं ऑथेंटिक चुलीवरचं जेवण बनवून मग थोड्या वेळानंतर आम्ही थोडा रेस्ट केला. रात्रभर प्रवास करून आल्यामुळे त्यामुळे रेस्ट करत होतो. थोड्या वेळाने उठून बघितलं तर काय, काकी इथे मस्तपैकी चुलीवरती आमच्यासाठी मस्त मच्छी फ्राय करत होते, फिश फ्राय. एक एक करून आम्ही सगळेजण उठलो आणि दुपारच्या जेवणाची वेळ झालेली. तर तोपर्यंत काकींचं जेवण सगळं झालेलं होतं. तो सगळेजण उठले, त्यामुळे सगळे आम्ही फटाफट फ्रेश झालो आणि आम्ही जेवायला बसलो आणि काकीने आम्हाला जेवायला वाढलं. सो जेवणामध्ये काय आहे बघायचंय तर हे बघा. सुंदर असं घरगुती एकदम काय म्हणतात पारंपरिक ऑथेंटिक पद्धतीने आम्हाला केळीच्या पानावरती चपाती, चिकनचा रस्सा आहे हा, कोलंबीचा रस्सा, कोकमाचा रस्सा, सार, सुरमई फ्राय, पापड, भात, कांदा. सो अशा प्रकारे मस्त असं आम्हाला केळीच्या पानावरती जेवायला दिलं. आणि ही आमची पंगत बसली आहे जेवायची. ते आमची श्रेष्ठा. हाय. आणि हे आहे माझ्यासाठी वेज स्पेशल. आणि इथे यांची चालली आहे क्रिकेट मॅच. ही दोघं जण आधी खेळत होती, दोन मुलं. त्यांना आता ह्या तिघांनी जॉईन केलंय. म्हटलं आम्ही पण खेळू का, तर त्यांनी परमिशन दिली आणि आता हे सगळेजण मिळून 5 जण खेळत आहेत. अशा प्रकारे आम्ही ह्याला आउट केलेलं आहे. आता आली आहे भाऊजींची टर्न. ओहो, अशा प्रकारे निलेशने पकडली आहे कॅच आणि भाऊजींना केला आहे आउट. आणि अशा प्रकारे केलेला आहे शिवाला पण क्लीन बोल्ड आउट. तर आता इथे आणला आहे काकींनी कोकम सरबत. सो आता आम्ही सगळे चीयर्स करतोय. क्रिकेट नंतर आता इथे चालू आहे उनो. बघा, तर आता इथे चालली आहे मोदकाची तयारी. काकी मोदक बनवत आहेत रात्रीच्या जेवणासाठी आम्हाला. तो हा आता सनसेट होण्याचा टाइम झालेला आहे आणि आम्ही आता चाललो आहोत बीचवरती सनसेट बघण्यासाठी. त्याआधी म्हटलं की चला तुम्हाला पटकन आमचा रूम टूर दाखवतो. सो ह्या ठिकाणावरनं आम्ही असं आलो आहोत. तो संपूर्ण बघा, जिकडे तिकडे हरियाली आहे आणि इकडे सगळे असे तुम्हाला होमस्टेज भेटणार. इथे तुम्हाला कुठल्याही प्रकारचं रेसॉर्ट या रेस्टॉरंट या कुठलंही हॉटेल नाही मिळणार. सो इथे आम्ही गाडी पार्क केलेली आहे आणि आमचा हा होमस्टे आहे. आता मी आलो बाहेर आणि हा इकडचा डॉलर आहे. आणि ह्याचं नाव आहे डॉलर. आणि आमच्या फर्स्ट टाइम व्हिडिओ मध्ये हे आमचे 2 नवीन मेंबर झालेले आहेत. त्याचं नाव आहे सृष्टी आणि शिवा. सो हे फर्स्ट टाइम आलेले आहेत आमच्यासोबत. सो हाय होमस्टे. यशा कुठे चाललो? सो बीच वरती जाताना सुंदर असं दृश्य आम्हाला दिसलं. सो कॅप्चर केलंय. बघा किती भारी दिसतंय भाई. गावाला आल्यानंतर गावची मजा वेगळीच असते. इथे करवंदाची झाडाची करवंद तोडून खात्यात बघा कसे. आणि सो इथून आतमध्ये गेल्यावरती आपली तिथे होमस्टेज आहेत आणि हा रोड आहे असा बाहेर जिथं जातो. सो तिकडे बघा किती सुंदर असा दृश्य आहे. सो बघताना तुम्हाला वाटत असेल काय फक्त डोंगर तर आहे किंवा काय अजून, पण भाई जी मजा आहे ना, जे सुकून जे सुख आहे ना, ते तुम्हाला इकडे आल्यावरतीच हे बघून हे फील करून तुम्हाला कळणार आहे. फक्त मोबाईलमध्ये व्हिडिओमध्ये बघून काहीच नाही वाटणार. फक्त वाटणार अरे नॉर्मल डोंगरासारखं डोंगर तर आहे किंवा काय, बट नाही.
प्रत्यक्ष बघून तिथे त्याची एन्जॉयमेंट फुल घेतली ना तरच मजा येते. दापोली टू वेलासची ही एसटी आहे. आणि इथे मस्त नाक्यावरती सगळेजण वडापाव खायला थांबलेत. आणि इथे वडापावचा एक छोटा मस्त स्टॉल आहे समर्थ. आणि इथे सगळे वडापाव खात आहेत. काय सुंदर असा नजारा आहे बघा. किती क्लिअर सूर्य आणि ढग दिसत आहेत. इतकं भारी वाटतंय ना की असं वाटतंय की इथेच आपण स्टॉप व्हावा. इथे डोंगर आहे. डोंगरावरती किनाऱ्यावरती वरती बघा छोटस एक घर आहे. संपूर्ण समुद्र किनाऱ्यावरती कोणच नाही. फक्त आणि फक्त समुद्राच्या लाटांचा आवाज, हवेचा आवाज आणि हा सुंदर असा सूर्यास्त होतानाचं दृश्य. आणि ह्या साईडला आहे हे असे डोंगर आणि हा असा रस्ता. आणि ह्या रस्त्यावर फक्त आम्ही बीचवरून मस्ती करून घरी आलो आणि बघतो तर काय काकीने आमच्या समोर हजर केले हे मोदक. मग काय मोदक फटाफट खाल्ले आणि जेवायला बसलो. जेवायला बसल्यानंतर जेवणासाठी संध्याकाळी रात्रीच्या जेवणाला होतं फिश फ्राय, चिकन आणि व्हेज मध्ये माझ्यासाठी वाटाणा बटाट्याची भाजी आणि कोकमाचा सार. सुंदर अशी मस्तपैकी आमची इथे मस्त पंगत बसलेली आहे आणि रात्रीचं जेवण मस्तपैकी आम्ही केलेलं आहे. सो इकडनं आल्यानंतर हे आहे गुरुकृपा होमस्टे. सो गुरुकृपा होमस्टे एकदम घरगुती ऑथेंटिक. आणि इकडे वेलासची इकडची ह्या लोकांची एक जी मेजॉरिटी आहे त्या लोकांनी एक म्हणजे बोलतात ना मोनोपोली करून ठेवलेली आहे की इकडे कुठल्याही प्रकारचं हॉटेल्स या रिसॉर्ट्स ह्या लोकांना परमिशन नाही आहे. फक्त इकडे जे राहणारे लोक आहेत ती लोकच फक्त होमस्टे चालवू शकतात. सो हा मस्त असा त्यांचा इथे त्यांनी मस्त वरांडा बनवलेला आहे. आणि इथे आमचं पिल्लू खेळतंय. इथून परत गेल्यावरती इथे अजून छोटंसं असं त्यांनी बनवलेलं आहे. इथे मस्त कट्टा आहे बसायला. आणि हे सगळे अंथरुणं काल सगळेजण मोस्ट ऑफ द लोक आहेत ना ह्या इथेच झोपले होते. कारण इथे मस्त फॅन आणि ओपन व्ह्यूमध्ये मस्त झोपले भारी. आणि हा त्यांचा मेन प्रवेशद्वार. सो आतमध्ये असा हा हॉल आहे. सगळा अस्ताव्यस्त पडलेला आहे कारण आता आम्ही निघायची तयारी करतोय सो त्याच्यामुळे. आणि 2 असे त्यांनी बेडरूम्स बनवलेले आहेत. ते पण फॅन आहे. इथे सगळे तुम्हाला मोस्ट ऑफ द तुम्हाला 95% नॉन एसीज मिळतील. आणि तो एक होता आणि हा एक दुसरा. आणि हॉलमधनं इकडे गेल्यानंतर आहे त्यांचा किचन. ते सगळे भांडी, फ्रीजची पण इकडे व्यवस्था आहे. जर तुम्हाला फ्रीजमध्ये काय थंड पाणी वगैरे हवं असेल तर तुम्ही करू शकता. आणि ती लोक पण ठेवतात. आणि इथे हे आंघोळ करण्यासाठी आहे ते टॉयलेट आहे. आणि इथे समोरच 3 वॉश बेसिन आहेत. तुम्हाला हात धुवायला, ब्रश
करायला, तोंड धुवायला जर काय करायचं असेल तर. आणि इकडनं बाहेर आल्यानंतर हा एक अजून एक पाठच्या साईडला जागा आहे. आणि इकडनं अजून असं इकडे आल्यानंतर इथेही आणि एवढी मोठी मस्त जागा अशी त्यांची आहे ना की विचारू नका. आणि घराच्या बाजूलाच ह्या ठिकाणी इथे मस्त आम्ही एक दिवस सगळं संपूर्ण जेवण नाश्ता सगळं आम्ही इथे करत होतो. आणि इथे ह्या सगळ्या काकी सगळं जेवण ह्या चुलीवरती बनवतात. आणि इथे सुंदर अशी सगळी त्यांनी लागवड करून ठेवलेलं. जे 2020मध्ये जे मोठं वादळ आलेलं की नाही, त्या वादळामध्ये इथे संपूर्ण जी काय मोठी मोठी झाडं होती, या नारळाची, आंब्याची, फणसाची सगळ्या झाडांची आहे ना वाट लागलेली. लाईक म्हणजे बोलतात ना मुळात सकट झाडं आहे ना तुटून पडली होती. तर पुन्हा परत काकांनी त्या सगळ्या झाडांची लागवड केली, या सगळे झाडं लावली. आणि सुंदर असं इथे मस्त बगीचा असा त्यांनी बनवलेला आहे. इथे सगळी सुपारीची झाडं आहेत. हे समोर फणसाचं झाड आहे, त्याला फणस पण लागला आहे. हे बघा, अजून पिकला नाही आहे बट लागला आहे. आता एक मे बी एका महिन्यामध्ये तो पिकून जाईल. आणि इथे त्यांनी अशी मस्त नारळाची झाडं लावलेली आहेत, जे की आता ते मोठी होण्यासाठी अजून एक मे बी जातील, त्यांना 15-20 वर्ष जातील. आणि ते केळीचं. आणि हां, इथे जे गुरुकृपा होमस्टे आहे ना, तर त्या ठिकाणी जे काकी जेवायला वाढतात ना, तर तिकडचं जेवण तुम्हाला हे केळीच्या पानावरतीच भेटणार. हे जे केळीचं पान आहे ना, ह्या केळीच्या पानावरतीच तुम्हाला इकडे ती लोक जेवायला देणार. त्याशिवाय तुम्ही म्हणाल प्लेट या जे बोलतात ना यूज अँड थ्रोच्या ज्या प्लेट्स असतात आपण मार्केटमधनं मुंबईला ज्या घेतो त्या प्लेट्स, तर इथे तुम्हाला तसल्या प्रकारची कुठलीही प्लेट भेटणार नाही. सगळ्यांनी लहानापासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनी त्या केळीच्या पानावरती जेवायचं. म्हणजे किती भारी गोष्ट आहे ना. मला तर खूप आवडलं केळीच्या पानावरती जेवायला. आणि इथे सुंदर असं त्यांनी म्हणजे घराच्या पाठच्या साईडला आहे ना संपूर्ण अशी मोठी जागा आहे. त्या ठिकाणी त्यांनी भरपूर अशी झाडं वगैरे लावली आहेत आणि त्याची मस्त ती काळजी वगैरे घेतात. आणि इथे त्यांची स्वतःची विहीर आहे, विहिरीला पाणी पण आहे. हे बघा मस्त. आणि त्यात मासे पण आहेत, आता याच्यामध्ये दिसणार नाही. आणि इथे त्यांनी अशी छोटे छोटे असे रोपटं लावून ठेवलेले आहेत आंब्याचे. आणि ही सगळी सुपारीची झाडं आहेत. आणि हे एक नारळाचं झाड आहे, ती मोठं आहे. एवढं मोठं नारळाचं झाड होण्यासाठी 15 ते 20 वर्ष लागतात. कारण की नारळाचं झाडं काय म्हणतात लगेच क्विक होत नाही, त्याला खूप टाईम लागतो. सो अशा प्रकारे हा गुरुकृपा होमस्टेचा त्यांचा हा संपूर्ण व्ह्यू आहे. जर तुम्ही कधी आलात वेल्हास साईडला, टर्टल फेस्टिवल असेल या नॉर्मली तुम्ही बीच फिरायला या इकडं आजूबाजूला तुम्हाला जर फिरायला यायचं असेल या तुम्हाला निसर्गाच्या सानिध्यामध्ये राहायचं असेल तर तुम्ही गुरुकृपा होमस्टेला नक्की या, व्हिजिट करा. त्यांच्या हातचं जेवण, त्यांचा स्वभाव, त्यांचं बोलणं, त्यांची सर्व्हिस इतकी भारी, इतकी सुंदर आहे ना, तुम्हाला वाटणारच नाही की तुम्ही कुठल्या गुरुकृपा होमस्टेला राहायला आलायत म्हणून. लिटरली तुम्हाला असं वाटेल की हे आपलंच घर आहे आणि आपण आपल्या घरी मस्त वेकेशनच्या सुट्टीसाठी आलो आहोत. वेळेवरती तुम्हाला चहा, नाश्ता, जेवणामध्ये पण तुम्हाला जे हवं ते, व्हेज म्हणाल तर व्हेज, नॉनव्हेज बोलाल तर नॉनव्हेज, नॉनव्हेजमध्ये फिश, चिकन सगळ्या गोष्टी इथे अवेलेबल आहेत. आणि काकी स्वतः बनवतात. एकदम तुम्हाला म्हणजे बोलतात ना एक आपल्या घरची चव असते हाताची. म्हणजे बोलतात ना की एखाद्याच्या हाताला चव असते. इथे कुठल्याही प्रकारचा शेफ नाही आहे या इथे कोणी येऊन त्यांचं कॅटरिंगचं जेवण वगैरे बनवून देत नाही, असं काही नाही. काकी स्वतः सगळ्यांसाठी जेवण बनवतात. मग तुमची 10 माणसं असू द्यात या 5 माणसं असू द्यात या 50 माणसं असू द्यात, सगळ्यांचं जेवण काकी बनवतात. आणि सगळ्यांना व्यवस्थित इथे जेवण वगैरे वाटतात. आणि इथे पण 2 टॉयलेट वॉशरूम्स आहेत. आणि इथे हा जेवणाचं जागा आहे. सो इथे तुम्ही जेवू शकता. आणि इथे वरतून एवढं ऊन येतं आहे बट ह्याच्यामुळे इथे जरासुद्धा ऊन लागत नाही. संपूर्ण सावली आणि थंडगार वाटतं. आणि इथे सगळ्यांच्या चालल्यात गप्पा. आणि या आहेत त्या काकी, सगळ्यांना छान छान जेवण बनवून देतात. आणि हे काका. तर हा होता गुरुकृपा होमस्टे. जर तुम्हाला पण गुरुकृपा होमस्टेला यायचं असेल तर गुरुकृपा होमस्टेच्या संपूर्ण डिटेल्स मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या आहेत. सो तुम्ही तिथे जाऊन चेक करू शकता. आणि अशाच नवनवीन व्हिडिओज बघण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा. आणि ज्यांनी सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय.